बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलाय। भारतीय लष्करानं एअर स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवादी तळं जमीनदोस्त केली आहे। अवघ्या 25 मिनिटात हे ऑपरेशन पूर्ण झालं आणि त्याची साधी कल्पनाही पाकिस्तानी लष्कराला आली नाही। तारीख 7 मे 2025 ठिकाण पाकिस्तान वेळ रात्री 1:05 पाकिस्तान निद्रिस्त असताना भारतीय सैन्यानं एका लष्करी ऑपरेशनला सुरुवात केली। त्या लष्करी ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर। या ऑपरेशनची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती। पाकिस्तानातले 9 टार्गेट आधीच निश्चित करण्यात आले होते। हल्ला कधी आणि कसा करायचा हे ठरलं होतं। त्यामुळे आता प्रतीक्षा होती ती प्रत्यक्ष कारवाईची। मध्यरात्री या ऑपरेशनला सुरुवात झाली। रात्री 1:05 भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानच्या दिशेनं झेपावले आणि मग सुरू झालं ऑपरेशन सिंदूर। पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या तळांवर मिसाईलनं हल्ला करण्यात आला। दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅड आणि ट्रेनिंग सेंटरवर ड्रोन आणि मिसाईलचा भडीमार झाला। एकापाठोपाठ एक हल्ले होत गेले। स्फोटाच्या आवाजानं सगळा परिसर दणाणून गेला। सगळीकडे आगडोक। पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमधील सवाय नाला इथं कॅम्प परिसरात भीषण हल्ला झाला। एलओसी पासून हे अंतर केवळ 30 किलोमीटर अंतरावर आहे। लष्कर-ए-तैयबाचं इथं ट्रेनिंग सेंटर होतं। ऑपरेशन सिंदूरचं पुढचं टार्गेट होतं मुझफ्फराबादचं सईदना बिलाल कॅम्प। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचं ट्रेनिंग सेंटर अशी त्याची ओळख होती। पाकव्याप्त काश्मीरमधील आणखी एक ठिकाण भारतीय लष्कराच्या निशाण्यावर होतं। एलओसी पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटलीच्या गुलपूर कॅम्पवर मिसाईल आणि ड्रोननं हल्ला केला। लष्कर-ए-तैयबाचं हे ऑपरेटिंग सेंटर नष्ट करण्यात आलं। भिंबर हा पाकव्याप्त काश्मीरमधील आणखी एक परिसर दहशतवाद्यांचं आश्रयस्थान म्हणून ओळखला जायचा। एलओसी पासून अवघ्या 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या भिंबरचा बर्नाला कॅम्प आता इतिहास जमा झाला। कोटलीचा अब्बास कॅम्प हा ड्रोन हल्ल्यानं भाजून निघाला। दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारा अब्बास कॅम्प काही मिनिटात जमीनदोस्त झाला। एलओसी पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेलं सियालकोटचा सर्जल कॅम्प सुद्धा नष्ट करण्यात आला। दहशतवाद्यांचं हे ट्रेनिंग सेंटर काही क्षणात बेचिराग झालं। तर याच परिसरात असलेला मैमुना जोया कॅम्प भुईसपाट झाला। हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा इथं कॅम्प होता। सव्वीस 11च्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीनं ज्या दहशतवादी तळांवर ट्रेनिंग घेतलं तो तळही भारतीय लष्करानं नेस्तनाबूद केला। मुरीदके परिसरातील मरकज तय्यबा नावाचं हे ट्रेनिंग सेंटर ओळखलं जायचं। एलओसी पासून 18 किलोमीटर अंतरावरचा हा परिसर आहे। भावलपूर इथं कुख्यात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे। एलओसी पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेलं जैशचं हेडक्वार्टर सुद्धा भारतीय लष्करानं बेचिराग केलं। रात्री 1:05 ही कारवाई सुरू झाली। 1:30 ती संपली। अवघ्या 25 मिनिटात भारतीय लष्करानं पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा केला। या हल्ल्यात हाफिज अब्दुल मलिक, मुदस्सीर, वकास, हसन, सहान मकसूद हे लष्कर-ए-तैयबा आणि जैश ए मोहम्मदचे कुख्यात दहशतवादी ठार झाले। पाकिस्तानात जाऊन केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे
पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.